आता आपल्याला टोमॅटो ॲड करून घ्यायचा. हा साल्सा तुम्ही नाचोस जे चिप्स येतात ना, बिंगो चिप्स, त्याच्यासोबत पण खूप छान लागतो. छानपैकी शिजू द्या. थोडासा टोमॅटो सॉस ॲड करूया आणि थोडीशी साखर ॲड करूया आपण याच्यामध्ये. आंबट गोड तिखट अशी टेस्ट आहे ना साल्साला, खूप छान लागते खायला. हे कम्प्लीट झाल्यानंतर आपला पिझ्झा बेस आपल्याला तव्यावर थोडासा रोस्ट करून घ्यायचा. मग पहिला साल्सा ॲड करायचा, मग त्याच्यावर आपल्याला कोबीची जी भाजी केली आपण ती ॲड करायची आहे. मग आपल्याला चीज ग्रेट करणं ॲड, ते पण सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप. पण खूप छान लागते गाईस, तुम्ही नक्की ट्राय करा असा पिझ्झा. टिफिनमध्ये तुम्ही मुलांसाठी स्कूलमध्ये पण देऊ शकता. आता आपल्याला थोडं बटर लावायचं आणि थोडासा रोस्ट करून ठेवूया पिझ्झा ब्रेडला. आपला पिझ्झा बेस आहे सगळं थोडासा रोस्ट करून ठेवूया. ओके, आता कोबीची भाजी बनवून ठेवली होती ती थोडी थोडी त्याच्यावरती ॲड करायचं आपल्याला, म्हणजे एकदम हेवी होऊन जाणार पोट. ओके, आणि खरं सांगते खूप छान लागते खायला गाईस, तुम्ही नक्की ट्राय करा. त्याच्यावर चीज ॲड करूया आपण. तुम्ही ना ह्याच्यावरती स्लाइसनी सुद्धा ठेवू शकता. आता थोडा चिली फ्लेक्स, तुम्ही ऑर्गेनो चिली फ्लेक्स ॲड करू शकता ह्याच्यावर. ओके, आता आपण ह्याच्यावर एक 5 मिनिटं चीज मेल्ट होईपर्यंत मग आपला कंप्लीट झाली रेसिपी पिझ्झाची. हे बघा खूप छान लागते आणि मुलांना टिफिनमध्ये नक्की द्या, खूप हेल्दी पण आहे गाईस. आता गाईज आपला पिझ्झा एकदम रेडी झालाय खाण्यासाठी. आता गाईज आपला पिझ्झा बघा एकदम मस्त झालाय. हा गरमा गरम, बाहेर थंडी पण पडत आहे. सो आता आम्ही पिझ्झा एन्जॉय करूया. नक्की तुम्ही ट्राय करा गाईज, पिझ्झा असा बनवा, खूप छान लागतो. आता थोडा सॉस ॲड करूया बरं. बस हे पहा आपला मिनी पिझ्झा रेडी झाला आहे खाण्यासाठी. गरमागरम झमगरम आहे. Thank you guys, and please enjoy and like, share and subscribe my channel. Thank you.